of the match. So well played. आदरणीय दगडू जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केला होता. वाघावळे संघाचा कर्णधार मी विजय जंगम यांना विनंती करेन, कर्णधाराला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं. एक चांगली संकल्पना या ठिकाणी चकदेव ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण खेळामध्ये जय पराजय हा होत असतो, परंतु इथे पराजित होणाऱ्या संघाला देखील सन्मानित केलं जातं. एक चांगली संकल्पना. धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही आपले सतत आभारी आहोत. जर ज्यावेळेला सामना समाप्त होईल पंचांना विनंती असेल की आपण चेंडू आयोजन कमिटीमध्ये जमा करायचे. चला, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा. आरव आणि वलवलबर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. वलवलबर संघ आपला 12वा खेळाडू 12th मॅन. आयोजकांची सूचना आहे, आपण आपला 12वा खेळाडू दाखल करा. पहिला बॉल क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेकर इंटू द गॅप खेळला गेला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल 4 धावांसाठी. पहिलाच बॉल शफल झाले, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि हा मात्र चांगला गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. त्या 4 धावांनी टीमचा अकाउंट ओपन होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 4 या अंकावरती. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटर स्वप्नील आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. शैलेश षटकांना पुढचा बॉल घेऊन राईट ओव्हर द विकेटने यावेळेला शफल झाले होते. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा धावणे टीमची धावसंख्या धावफलकावरती 5 या अंकावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना वलवल ब संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. शैलेश षटकाचा पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. स्वप्नील त्यानं पहिल्या बॉलवरती चौकार लगावला. बॉल बॅक ड्राफ्ट सह बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगले एफर्ट्स दाखवले गेले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल इथे मात्र प्राप्त होते. या सिंगलच्या साईड धावसंख्या 6 या अंकावरती. चालू असलेला पहिल्या फेरीतील हा सामना एक बाजूने आरव आणि तुमच्या विरोधामध्ये पाहिलं तर वलवल ब एक चांगली मॅच निश्चितपणाने पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. शैलीचा षटकांना पुढचा बॉल अकुट टप्प्यात जातो. स्टँड स्टोर जेलची संधी. हो, जबरदस्त झेल टिपला गेला. वन हँड कॅच कॅरी केला गेलाय आणि पहिला धक्का राकेशच्या रूपामध्ये टीम आरव संघाला. विकेट आली आहे. फलंदाज त्या ठिकाणी राकेश बाद होतात. नवीन फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात.
नेक्स्ट मॅच कुसापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वलवण ए अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा फळक आपण पाहतो. धावसंख्या धावफळकावरती 6. पहिली विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. शैलेश अष्टपैलू खेळाडू आहेत या संघाचे. पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्या रोखली गेली आहे 6 अंकावरती. विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला बॉल थोडासा खराब पद्धतीचा होता, परंतु त्यानंतर कमबॅक करतो केला शैलेशने. एक हुशार गोलंदाज आहे, चाणक्य गोलंदाज आहे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतो. पुढचा बॉल घेऊन ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं गेलं 2 धावांमध्ये. जिथे सिंगल होती तिथे मात्र 2 धावा मिळतील. त्या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 8 धावा. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला 4. 5 चेंडूचा खेळ झाला. शैलेश षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला आणि अंतिम बॉल वरती आली आहे सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम आरो संघाची. षटक क्रमांक 2 मध्ये आदरणीय संतोष जाधव यांनी यांच्या माध्यमातून विहाननी कॅच पकडली तर तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. राम येतोय गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल रामचा ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातो. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न ओव्हर पिच होता, मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि दुसरा धक्का टीम आरो संघाला. फलंदाज सूरज बाद होत असताना हा दुसरा धक्का बसतो टीम आरो संघाला. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू होता, धावा मिळू शकल्या असत्या, परंतु गॅप शॉट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि तिथे मात्र लॉंग ऑन मध्ये शैलेशने कोणत्या प्रकारची चुकी न करता एक चांगल्या दर्जाचा चेंज कॅरी केला आणि फलंदाज सूरजला बाद केलं. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती रामने विकेट प्राप्त केली आहे. राम षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला बळवला. पहिली धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. सिंगलने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये राम चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि त्यानंतर सिंगल दिली जाते. रामचा विचार केला ना तर सातत्याने गेले 2 ते 3 अंकामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय टीम वलवण बल संघासाठी. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार आला. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 14 धावा. मंगेशच्या पाठमधून हा आपण चौकार पाहिला. फटका चांगला होता, दर्जेदार होता. डीप मध्ये मात्र प्रोडक्शन नव्हतं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू फरार झाला. 4 धावांकरिता चौकार येतो.
सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा आहेत. पुढचा बॉल रामचा ओव्हर द विकेटने सामना करेल मंगेश. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतो. डॉट चेंडूची सांगता धावसंख्या रोखली गेली आहे 14 या अंकावरती. स्ट्रायकर एंड वरती आपण बॅटर पाहतोय मंगेश. इथे मात्र बॅटची लिडिंग एज, एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 15 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकातले आतापर्यंत चेंडू हाताळले गेले 5. शेवटचा बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी बलवंत संघाची राहिली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता. गोलंदाजी करण्याचा मानस धरला आणि निर्णय आतापर्यंत त्यांच्या बाजूने वळताना पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची सातत्याने संधी दिली जात नाहीये. त्यावेळेला ऑन साईडला वळवला चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर पाहायचं धावा किती मिळतील. 2 धावा जरूर मिळतात. त्या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 17 धावा त्या धावफलकावरती आहेत. सलग टॉस साठी यायचे वलवण ए आणि कुसापूर संघ. आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता आमच्या समालोचक कक्षासमोर यायचं. वलवण ए संघाचा कर्णधार आणि कुसापूर संघाचा कर्णधार. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. कुसापूर बनाम वलवण ए. पंकज इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि एकंदरीत विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा त्या धावफलकावरती. पहिला बॉल अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. अधिक प्रमाणामध्ये शफल झाले होते. ऑन साइड मध्ये डीप बॅकवर्ड आणि डीप विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल अचूक टप्प्यावरती हाताळला गेला आणि खऱ्या अर्थानं गती देखील प्राप्त झाली. फलंदाज गतीला बीट झाला. पहिला बॉल डॉट आला. पंकज चांगला गोलंदाज आहे या संघाचा. यावेळेला सरळ बॅटने लॉंग ऑन कडे फटक्यामध्ये ताकद होती आणि टायमिंग देखील चांगल्या पद्धतीचा होता. निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या मात्र 21 धावा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार येतो. थोडासा आक्रमक होत असताना फलंदाज आपण पाहतोय स्वप्नीलचा विचार केला तर आतापर्यंत या इनिंग्स मध्ये 3 चौकार त्याने लगावलेत. एकमेव फलंदाज आहे की तो चांगली फलंदाजी करतोय, चांगले प्रयत्न करतोय. पुढचा बॉल घेऊन पंकज सज्ज झालाय. यावेळेला चांगला बॉल. डॉट चेंडूची समाप्ती. 21 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये. सातत्याने फलंदाज शफल होऊन ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत आहेत. लॉंग ऑन मध्ये देखील एक पाहिला तर चांगला स्ट्रोक आला होता. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मात्र जरूर मिळेल. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 22 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राईट ऑफ ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. यावेळेला लॉंग ऑन कडे शैलेश चेंडूपर्यंत पोहोचेल का? चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न पाहायला मिळाले आणि क्षणामध्ये रूपांतर केलं 2 धावांमध्ये. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 24 अंतिम बॉल शिल्लक. या इनिंग नंतर पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याची नाणेफेकी केली जाईल. तिथे 2 संघ आमने सामने असतील. वलवण ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये
टीम कुसाबूर. स्टेप आउट होऊन ठोकला हा षटकार अगदी आमच्या समालोचन कक्षाला स्पर्श करणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 मात्र धावसंख्या भरारी येते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती. विजयासाठी लक्ष असेल 18 चेंडू 31 धावा. चला टॉस साठी या कुसापूर संघाचा कर्णधार आणि वलवण ए संघाचा कर्णधार. त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्याकरता मी आमंत्रित करतो. आदरणीय शंकर जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपल्या शुभाशय आम्ही या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना कुसाबूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये वलवण ए अशी लढत आपल्या भेटीला येईल. टीम कुसापूर ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला टीम कुसापूर संघाने. त्यानंतर होणारा सामना वलवण ए आणि कुसापूर ज्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय कुसापूर संघाने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. सेकंड एंड वरती आपल्याला बॅटर गौरव आणि पंकज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या क्रमांकाचं षटक इथून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना राकेश, पहिला बॉल राकेशचा ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातो. पहिला बॉल फेकून दिला बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती आगाज, पहिल्याच चेंडूवरती उत्तुंग षटकार लगावला बॅट्समन गौरवने.
पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. षटकाराने आपल्या टीमचं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला वेळ 6. दमदार सुरुवात करत असताना फलंदाज गौरव. राकेश षटकारला पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकर 8 वरती आपण पाहतोय बॅटर गौरवला. यावेळेला थोडासा कमबॅक केलाय राकेशनं. बॅटर बसून चेंडू थोडासा दूर ठेवला गेला. सन्मान देण्यास प्रवृत्त केलं गेलं आणि ही सिंगल घेतली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल. सांघिक धावसंख्या 7 या अंकावरती विजयाकरिता लक्ष ठेवलं गेलंय. एकंदरीत 31 धावांचं सुरुवात टीम वलवण ब संघाची दमदार झाली. पहिल्याच चेंडूवरती षटकार, त्यानंतर स्ट्राईक रोटेट. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत राहिला वलवण ब संघाचा. राकेश षटकारला पुढचा बॉल घेऊन पंकजच्या विरोधामध्ये स्टेप आउट झाले. पुढे सरकून खेळले गेले. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणे अगोदर चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. आणखीन एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. पहिला षटकार लगावला फलंदाज गौरवने, तर या इनिंग्स मध्ये पहिल्या षटकामध्ये पहिला चौकार लगावलाय पंकजने. दोन्ही एंडने चांगली फलंदाजी होत असताना वलवण ब संघासाठी सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 11 धावा या पाहायला मिळतील. यावेळेला मात्र वलवण टप्प्याचा चेंडू खोडून काढला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळालं. TCR सर्कलच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथून मात्र ही सिंगल घेतली जाते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 12 धावा धावफलकावरती. आतापर्यंत विचार केला तर चेंडूचा केस झालाय 4. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक चांगला स्ट्राईक रोटेट देखील होता. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 16 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. ऑन साइडला बळवलाय चेंडूला, मात्र मिड ऑन कडे इंटू द गॅप खेळले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये. या 2 धावांनी फर्स्ट ओव्हर कंप्लीट होत असताना 18 धावा धावफलकावरती विजयाकरिता 12 चेंडू 13 धावांची गरज. चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती पंकज, 9 सेकंड वरती आपण पाहतोय गौरवला. गौरवची खूप चांगली बॅटिंग राहिली या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूचा सामना करत असताना 13 धावांचे योगदान दिले. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईज खेळला गेला अलॉंग दी कार्पेट. एक धाव मात्र पहिल्या चेंडूवरती प्राप्त होत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 19 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात या 6 विराकडून पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांचं श्रेय अगदी चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. पंकज चांगली साथ मिळत असताना गौरवला. ऑपरेटर फलंदाज स्ट्रायकर एंड वरती गौरव. इथून मात्र काय रणनीती असेल त्याच्या डोक्यामध्ये, मोठा फटका की स्ट्राईक रोटेट. हो कोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या रोखली गेली आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता विजयाकरिता वलवण ब संघाला. यावेळेला अगोदर टप्प्याचा चेंडूला पूल केलाय, निघून जाईल चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावाचा आणि चौकार येतो. त्या चौकाराने मात्र धावसंख्या भरार घेते. धावसंख्या धाव पोहोचते तब्बल 23 या अंकावरती. विजयाकरिता अवघ्या 8 धावांची आवश्यकता.
धावसंख्येचा फरक आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत 23. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. या वेळेला मात्र बॅकफूटवरती येऊन कट केला गेला आणि बॅकवर्ड पॉइंटकडे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. त्या 2 धावांनी धावून घ्या 25 या अंकावरती. 8 चेंडू आणि अवघ्या 6 धावांची गरज. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय वलवण ब संघ. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा मानस धरला. निर्णय त्यांच्या बाजूने वळताना देखील पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये झालेली चांगली गोलंदाजी. यावेळेला मिस्टान स्ट्रोक हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र आयुष्यमान भोगाचा आशीर्वाद दिला गेला. चेंडू धरतीला दान केलाय आणि तिथून त्या धावा अंकित केल्या गेल्या. एकंदरीत 2. त्या 2 धावांनी टीमची धावसंख्या 27 अंकावरती. विजयाकरिता अवघ्या 4 धावांची गरज. 7 चेंडू आणि 4 धावा. रिव्हर्स अटॅम्प केलाय आणि तो मात्र विजयाचा शिक्का मोर्तब विजयाची टंका फुंकत असताना थाटा माटामध्ये वलवण ब संघ इथे पंचांचा निर्णय काय येतोय. 2 धावा घेतल्या गेल्या म्हणजे अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता 2 धावांची गरज आहे. उर्वरित 6 चेंडू आणि 2 धावा. सामना संपल्यानंतर वलवण हे संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचं ही सूचना आपण लक्षात घ्या. षटकातला पुढचा बॉल घेऊन तिकीट मॅच फिनिश. सामना जिंकलाय वलवण ब या संघाने. आणि हार्ड लक टीम आराव. प्लेयर ऑफ द मॅच गौरव ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. आपण व्यासपीठावरती यायचं. आणि यानंतर मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेन आमचे मित्र आणि अगदी एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिंदे गावचं संदेश दादा जंगम यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.